नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जे की मास्टर मराठी या चॅनलवरती. आपण आज घेतलेले भारतीय राज्यघटना हाय लेवल 1 ते 50 प्रश्न घेतलेले आहेत. पण स्टार्टिंगला 1 ते 20 लिहिलेलं आहे, पण 1 ते 50 लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1 घेऊया. भारतीय राज्यघटना स्वीकारण्याची तारीख कोणती आहे? भारतीय राज्यघटना स्वीकारण्याची तारीख हे 26 नोव्हेंबर 1950 आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या भागात दिले आहे? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे भाग 3 मध्ये दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. अनुच्छेद 32 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? अनुच्छेद 32 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? तर घटनात्मक उपायाचा अधिकार. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेतील डिटेक्टिव्ह प्रिन्सिपल कोणत्या देशाकडून घेतले आहे? भारतीय राज्यघटनेतील डिटेक्टिव्ह प्रिन्सिपल हे आयर्लंडकडून घेतलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतातील राष्ट्रपतीची निवडणूक कशा पद्धतीने होते? भारतातील राष्ट्रपतीची निवडणूक कशा पद्धतीने होते? तर अप्रत्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. लोकसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो? लोकसभा सदस्याचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो? राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर ते 1950 रोजी झालेली आहे. अनुच्छेद 368 अनुच्छेद 368 कोणाशी संबंधित आहे? अनुच्छेद 368 हे घटना दुरुस्ती याची संबंधित. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? भारतातील पहिली महिला राष्ट्रपती हे प्रतिभा पाटील आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेचे प्रस्तावन प्रीमेबल कशाने सुरू होते? भारतीय राज्यघटनेचे प्रस्तावन प्रीमेबल कशाने सुरू होते? विथ द पीपल. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. आणि अनुच्छेद 21 कोणाशी संबंधित आहे? अनुच्छेद 21 कोणाशी संबंधित आहे? तर समानता, जीवन स्वातंत्र्य, शिक्षण, न्याय. तर समानता ह्याच्यासाठी आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. भारतातील संघराज्य व्यवस्था कोणाच्या प्रकारची आहे? भारतातील संघराज्य व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? तर ते संघराज आणि एकात्मता दोन्ही आहे मित्रांनो. लोकसभेचा अध्यक्ष कोण निवडतो? लोकसभेचा अध्यक्ष हा सदस्य निवडतो. भारतातील झिरो हॉवर कोणत्या सभागृहात असतो? भारतातील झिरो हॉवर हा राज्यसभा कोणतेही तर तो राज्यसभेत असतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. अनुच्छेद 19 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? अनुच्छेद 19 हे समानता, स्वातंत्र्य, न्याय, शिक्षण. तर समानता आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेत इमर्जन्सी कोणत्या भागात आहे? भारतीय राज्यघटनेत इमर्जन्सी हे ऑप्शन क्रमांक 1 ह्याच्या भागात आहे. 13. भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्ती करतो? भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राष्ट्रपती करतो. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेत किती अनुसूच्या शेड्यूल्स आहेत? भारतीय राज्यघटनेत किती अनुसूच्या व शेड्यूल्स आहेत? तर ते 12 आहेत. राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? मित्रांनो, राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? तर ते 42. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक CAG कोण नियुक्ती करतो? भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक राष्ट्रपती करतो. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वे कोणत्या भागात आहे? राज्यघटनेतील राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे हे भाग 3 मध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे होता तर तो जम्मू काश्मीर. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता कोणत्या शब्दातून दर्शवली आहे? भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता तर ते धर्मनिरपेक्ष या शब्दातून दर्शवले आहे.
राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ते उपराष्ट्रपती असतात. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे सर्वपल्ली राधाकृष्ण होते. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. राज्यघटनेतील 73वी दुरुस्ती कोणाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील 73वी घटना दुरुस्ती हे पंचायत राज, शिक्षण, निवडणूक, नगरपालिका तर पंचायत राज ह्याच्याशी संबंधित आहे. अनुच्छेद 356 कोणत्या परिस्थितीत लागू होतो? अनुच्छेद 356 कोणत्या परिस्थितीत लागू होतो? तर युद्ध, राष्ट्रपती राजवट, निवडणूक, आर्थिक संकट तर युद्ध. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. राज्यपाल कोण नियुक्त करतो? राज्यपाल नियुक्त करणारा हा राष्ट्रपती असतो. राज्यघटनेतील एकात्मिका नागरिकत्व कोणत्या देशाकडून घेतले आहे? राज्यघटनेतील एकात्मिका नागरिकत्व कोणत्या देशाकडून घेतले तर ते ब्रिटनकडून घेतलेले. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतीय संसद किती घटकांनी बनलेले आहे? भारतीय संसद किती घटकांनी बनलेले आहे? तर 3 घटकांनी बनलेले. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. अनुच्छेद 17 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? अनुच्छेद 17 तर कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? तर अस्पृश्यता निर्मूलन. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. राज्यघटनेतील न्यायालयीन पुनर्वलोकन कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील न्यायालयीन पुनर्वलोकन कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? तर ते कार्यपालिका. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणावर बंधनकारक असतो? भारतातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा फक्त राज्य, सर्व न्यायालय, संसद, राष्ट्रपती तर राष्ट्रपतीवर असतो. राज्यघटनेतील सार्वभौम शब्दाचा अर्थ काय? राज्यघटनेतील सार्वभौम शब्दाचा अर्थ तर स्वतंत्र आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. अनुच्छेद 24 कोणत्या गोष्टीवर बंदी घालतो? अनुच्छेद 24 हा कोणत्या गोष्टीवर बंदी घालतो? तर तो बालमजुरी. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. भारताचा पंतप्रधान कोण नियुक्त करतो? भारताचा पंतप्रधान हा राष्ट्रपती करतो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. राज्यघटनेतील नागरिकाचे मूलभूत कर्तव्य किती? राज्यघटनेतील नागरिकाचे मूलभूत कर्तव्य हे 11 आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आहे. अनुच्छेद 19 मध्ये किती स्वातंत्र्य दिले आहेत? अनुच्छेद 19 मध्ये किती स्वातंत्र्य दिले आहेत? तर 6 दिलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतातील निवडणूक आयोग किती सदस्याचा असतो? भारतातील निवडणूक आयोग हा किती सदस्याचा असतो? तर 1, 3, 5, 7 तर 5 ते 7 असतो मित्रांनो. राज्यघटनेतील समाजवादी शब्द कधी समाविष्ट केला गेला? राज्यघटनेतील समाजवादी शब्द कधी समाविष्ट केला? तर 1976 मध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. अनुच्छेद 51 हे कोणाशी संबंधित आहे? अनुच्छेद 51 हे कोणाशी संबंधित तर ते कर्तव्य. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारताची संसद कुठे आहे? भारताची संसद हे नवी दिल्ली, पुणे, कोलकाता तर नवी दिल्ली येथे आहे. राज्यघटनेतील दुहेरी शासन प्रणाली म्हणजे काय? राज्यघटनेतील दुहेरी शासन प्रणाली म्हणजे केंद्र व राज्य, न्याय व कार्यपालिका, संसद व न्यायालय, राज्य व जिल्हा, संसद व न्यायालय, दुहेरी शासन प्रणाली. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. अनुच्छेद 326 कोणाशी संबंधित आहे? अनुच्छेद 326 मतदान अधिकार, शिक्षण कर नाही तर मतदान अधिकार याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. भारतातील लोकसभा कशाचे प्रतिनिधित्व करते? भारतातील लोकसभा कशाचे प्रतिनिधित्व करते तर जनताचे करते. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. राज्यघटनेतील विधेय अधिकार कोणाकडे असतो? राज्यघटनेतील विधेय अधिकार कोणाकडे असतो? तर विधेयकाकडे असतो. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेचा मुख्य उद्देश काय असतो? भारतीय राज्यघटनेचा मुख्य उद्देश काय असतो? तर ते देश चालवणे, व्यवस्थित कार्य कर्तव्य करणे. तर मित्रांनो, तुमचे 50 पैकी किती बरोबर आले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.